सरे चहा दे ना. आला आला. मग काय जायचं ना आपण जान्हवी बरोबर? हो हो जायचं. महत्वाची सोनोग्राफी आहे. अगं श्री जाणार असेल. त्याला जाऊ दे ना, आपण पण जाऊया. हो ना म्हणजे. हो मी तर जाणार आहे. ते नाव काय म्हणाला? कशाचं? ते काय डॉक्टर काय करणार आहेत ते? अनोमली स्कॅन. अनमोल स्कॅन. अनमोल नाही वहिनी, अनोमली. महत्वाची सोनोग्राफी असते ती. मी बरोबर बोलले. अनमोल स्कॅन. इंदू वहिनी प्लीज पीजे नको करू आता. नाही करणार. बेबी पण तुला कसं कळलं? माझं सतत बोलणं होतं ना डॉक्टरांची, त्यांनीच सांगितलं मला. म्हणजे बाळामध्ये काही अबनॉर्मॅलिटीज असतील ना तर त्या कळतात. आणि ब्लड टेस्टही असते. आमच्या वेळेला नव्हतं बाई एवढं सगळं, नाही का ग इंदू? वहिनी ही आता मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे सगळी. त्याचा फायदाच होतो की. हो ते आहेच. मला तर खूपच टेन्शन आलंय. आधी आपल्यामुळे झाला जान्हवीला त्रास आणि नंतर तिच्या आईमुळे. नाही सगळं नीट असणार बघ तू. मी साकडं घातलंय देवाला. रिपोर्ट्स येतील तेव्हा कर. पण जान्हवीकडे बघून तरी मला असं वाटतंय की सगळं व्यवस्थित आहे. वहिनी वरून काय कळणार आहे आपल्याला? ते सगळं डॉक्टरांनाच नीट कळतं. वंस पण माझं मन सांगते सगळं काही ठीक असेल. तुझं मन अमृत येणार आहे असं पण सांगत होतं. तुझ्या मनाचं काय घेऊन बसलीयस? बेबी नाहीतर काय वहिनी. इंदे तू नको लावून घेऊस मनाला. आपल्याला माहितीये ना बेबीला टेन्शन आलं की अशी चिडचिड करते ती. नाही वहिनी, मी नाही मनाला लावून घेत. मला माहिती आहे त्यांचा स्वभाव. आता घरात बाळ येणार तर सगळं आनंदी असायला पाहिजे नाही का? मला खरंच खूप टेन्शन आलंय. सोनोग्राफीचे रिपोर्ट्स नॉर्मल आले म्हणजे मिळवले. बेबी सगळं व्यवस्थित होईल. तसंच व्हावं म्हणूनच मी ठरवलंय की मी जाणार आहे डॉक्टरांकडे. श्री नको म्हणालाय तरी मी जाणार. अगं पण लगेच थोडीच मिळणार आहेत रिपोर्ट्स. रिपोर्ट्स तर नंतरच मिळतील. मग वाटलं तर आपण रिपोर्ट्स आणायला जाऊया. नाहीतरी हे दोघं बिझीच असतील त्यावेळेला. डॉक्टर रिपोर्ट मेल करणार आहे श्रीला. मग नको बाई. श्री नको म्हणाला ना तर उगाच लुडबुड नकोच करायला आपण. बेबी अगं सगळं नीट होईल.